काय राव हत्ता, काय राव हत्ता, काय ताय खिदळता ही करत बसू नका. काय राव हत्ता, काय ताय खिदळता ही करत बसू नका. हसण्यावारी घेऊ नका, हसण्यावारी घेऊ नका, हसण्यावारी घेऊ नका, हसण्यावारी घेऊ नका. आहो आहो आहो, काय? तो इन्शुरन्स एजंट आलाय, त्याला भेटून घ्या जरा. मी त्याला भेटून काय करणार? तूच बोलत आहेस. वा, आता हे काम सुद्धा मीच करायचं. बरं, काय सांगायचं त्याला? सांग ना, काही सांग, तुझ्या मनाला पटेल ते सांग. हाय ग, अरे देवा, आयुष्यात आयुष्यात ना असला नवरा कोणालाही देऊ नको. वा, किती प्रेम करते माझ्यावर. काय इच्छा आहे, मी दुसऱ्या कोणाचाही नवरा होऊ नये याच्याशिवाय. तर तुम्ही काय विचार केलात? म्हणजे तुम्ही तुमचा आणि तुमच्या पतीचा इन्शुरन्स काढणार ना? हो, इन्शुरन्स तर काढायचा आहे. Thank you. पण हल्ली आम्हाला तुमच्या इन्शुरन्स कंपन्यांवर विश्वासच नाहीये. काय 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 प्रॉब्लेम काय? बघा ना. दाखवा ना. बघा म्हणजे असं बघा नाही, बाबा, मी सांगते ते ऐका. हा बाबा बाबा बोल बोला बोला. गेल्या वर्षी आम्ही आमच्या कम्प्युटरसाठी तुमच्या कंपनीकडनं इन्शुरन्स काढला होता. हो का? हो ना, पण तो बिघडला. कोण इन्शुरन्स? कम्प्युटर बिघडला. ओके ओके ओके. मग 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 काय झालं? त्याचा क्लेम केला. हा मग काय झालं? काय झालं? काही मिळालं नाही, फुटकी कावडी सुद्धा मिळाली नाही. नाही ना? नाहीच मिळणार का? कसं असतं माहितीये का, फालतू डब्बा भंगार वस्तूंचा क्लेम मिळत नाही ना. पण मॅडम मॅडम तुम्ही तुमचा इन्शुरन्स काढा आणि मला क्लेम करण्याची एक संधी द्या मॅडम. नाही तुम्हाला क्लेम मिळवून दिला ना तर माझं ऑफिस बदलेन. काय? म्हणजे माझं नाव बदलेन असं म्हणायचं मला. हो का? म्हणजे तुमच्याकडे डबड्या वस्तूंचा, फालतू वस्तूंचा, भंगार वस्तूंचा क्लेम मिळतच नाही का? नाही ना, फालतू डबड्या भंगार वस्तूंचा क्लेम कसा मिळणार? मग काय करा ना, तुम्ही असं करा. हा कसं? माझा इन्शुरन्स काढून टाका आणि माझ्या नवऱ्याचा राहू देत. या असल्या घर कोंबड्यांचा, बेकार लोकांचा आदर समाजच काय, घरातली माणसं सुद्धा करत नाही तो. हसण्यावारी घेऊ नका, हसण्यावारी घेऊ नका.